गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम. श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 4. दुर्वास मुनींची मेधावतीला भेट. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मराजा, ही द्रौपदी पूर्वजन्मात मेधावी नावाच्या एका ऋषीची मुलगी होती. तिचे नाव मेधावती होते. मेधावतीच्या बाळपणीच तिची आई वारली. मग पित्याने तिचे पालन पोषण केले. मेधावती मोठी झाली. ती अत्यंत सुंदर, रूपवती तशीच गुणवतीही होती. ती अत्यंत हुशार असून तिच्या वडिलांनी तिला अनेक शास्त्रे शिकवली होती. लग्नाला योग्य झाल्यावर तिच्या मनात पतीबद्दल फार मोठी आशा निर्माण झाली. आपल्याला सुंदर, सुरेख, चतुर, हुशार आणि गुणी पती मिळावा, आपला संसार अत्यंत सुखाचा व्हावा, अशा विचारात ती सतत मग्न असायची. तिच्या मैत्रिणींचे विवाह झाले, त्या सासरी गेल्या आणि काहींना तर मुलेबाळेही झाली. मेधावती अशी मनात सारखी झुरत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी अनेक स्थळे पाहिली, पण तिच्या योग्य असा पती त्यालाही कुठे सापडेना. असाच एकदा तो मेधावी एका गावाहून वरसंशोधन करून घरी परत आला. तोच रस्त्यातच त्याला एकाएकी भयंकर ताप चढला. घराजवळ येताच तो मूर्छित झाला. काय झाले कोणास ठाऊक, पण त्या आजारातच मेधावी ऋषी मरण पावला. मेधावतीला खूपच दुःख झाले. पित्याचे प्रेत मांडीवर घेऊन ती सारखी रडू लागली. मग लोकांनी येऊन तिचे सांत्वन केले. प्रथम माता गेली आणि आता पिताही गेला. मेधावती आता खऱ्या अर्थाने अनाथ झाली. घरकामात तिचे लक्ष लागेना, अन्न पाणी गोड लागेना. ती सुकून गेली. तिच्या विवाहाबद्दलही कोणीच काही विचार करीना. तीच तेवढी आपल्या विवाहाचा विचार रात्रंदिवस करीत होती. वाऱ्यावर वरात सोडून वडील गेले. जगात कोणी कोणाचा वाली नाही. आता पुढे काय, हा विचार तिला सतत सतावित होता. ती बावरून गेली होती. एके दिवशी चमत्कार झाला. मेधावती अशीच गुंग होऊन बसली होती. तिच्या पुढे अकस्मात एक ऋषी येऊन उभे राहिले. ते दुर्वास मुनी, अति रागीट, संतापी, शाप देणारे, नाही नाही त्याला छळणारे. त्यांची वाणी कधीही खोटी होणार नाही. सारे देव, ऋषीगण व गंधर्व त्यांना भीत असत. असे ते दुर्वास मुनी मेधावतीच्या समोर उभे होते. मेधावतीने त्यांना नमस्कार केला. आनंदाने त्यांचे स्वागत केले. तेव्हा दुर्वास मुनी तिला म्हणाले, बाळे, तू माझ्या मित्राची कन्या आहेस. मेधावी गेला, मलाही खूप वाईट वाटले, पण मृत्यू पुढे कोणाचा काहीच इलाज नाही. तूही आता ते दुःख विसरून तुझ्या पुढील आयुष्याचे कल्याण करून घे. मेधावती म्हणाली, मुनिवर्य, तुम्हीच आता माझे कल्याण होईल असा काही उपाय सांगा. मी भांबावून गेले आहे. माझा विवाह, सुखी संसार, जीवनाचे सार्थक. तेवढ्यात दुर्वास मुनी तिला म्हणाले, मुली, शांत हो, मी सांगतो तसे कर. मग दुर्वास मुनींनी तिला जे सांगितले ते आता पुढे 5व्या अध्यायात ऐकावे.